ठीक आहे. ते कुठे लिहिलं दाखवा मला. त्यावेळी दिले ना, ते लिहिलेलं आहे ते दाखवा. हा ते दाखवतील. नक्कीच सामन्याला तर सुरुवात पहिला चेंडू आडने खेळलाय. फटका खूप चांगला होता. एक दोघांनी मात्र सुरुवात केलाय. तर नक्कीच आपण इथे सत्कार करणार आहोत राजन कोळी सर, आत्माराम कोळी सर आणि मित्र परिवार. तर नक्कीच आमचे कमिटीचे वर्ग आणि आयोजक कमिटी मात्र स्वागत करत असताना त्यांना टोप्या, आगरी कोळी पारंपरिक पद्धतीचे टोप्या मात्र दिल्या जातात डोक्यावर आणि एक चांगलं फोटो सेशन मात्र कैद केलं जाते. हे छायाचित्र नक्कीच तुम्हाला गोड आठवणी देऊन जातील. एक चांगला सन्मान स्वागत समारंभ पाहायला मिळतोय. यावेळेला पुढील चेंडू एक्स्ट्रा कव्हरला केला होता. इथून मात्र बघा क्षेत्ररक्षकाला हुलकवणी देऊन चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4-2 करता. तर खरोखर आज वयाच्या 60व्या वर्षानंतर आमचे अल्लाद मात्र आज खूप चांगलं ग्राउंडचं काम पाहता. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या द्यायला पाहिजेत. अल्लादसाठी खूप चांगलं ग्राउंड मध्ये काम अल्लाद यांनी केलेलं आहे. धन्यवाद सर. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील आटापाटणी खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडायला लावतो. यस फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज आउट होईल. खूप चांगलं स्वागत समारंभ मात्र इथे पार पडलेले आहेत. नक्कीच राजन कोळी सर, आत्माराम कोळी सर आणि मित्र परिवार त्यांचा मनोगत मात्र 2 शब्दांमध्ये मात्र दिलं जाईल. आमचे मान्यवर राजन कोळी सरांना मात्र विनंती असेल पुढील आवाज मात्र त्यांचा असेल ओव्हर झाल्यानंतर. यस थँक्यू सर. षटकातील चेंडू झाले 4. 5वा चेंडू 4 चेंडू 6 धावा. 50+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजूदादा पाटील यांचं आगमन होते. वेलकम आहे सर तुमचं. खूप चांगला फटका एक्स्ट्रा कुबरला आणि चेंडू सरळ निघून जाईल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा करता. अतिशय सुरेख देखणं स्ट्रोक. 4 धावसंख्या पुढे सरसेल 10 धावा. धावसंख्या 10. 1 गडी बाद. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. शेवटच्या बॉल नंतर आम्ही वळणार आहोत राजन कोळी सरांकडे, जे मात्र 2 शब्द मनोगत व्यक्त करणार आहोत. आटापाटने केलेला स्ट्रोक. यावेळीला स्लॉक स्वीप जबरदस्त वाट स्ट्रोक. चेंडूला फेकून दिलाय. षटकार 6 धावा करता. प्रथमतः आपण स्वागत करणार आहोत मुकेश सर. मानव आणि उत्तम यंग खेळाडू आणि लेदरपट्टू खूप अतिशय सुरेख खेळत आहेत आणि जग्गीबाई यांचा सुपुत्र यांचा मात्र स्वागत समारंभ पट्ट्या घालून मात्र केला जाईल. यहाँ पर एक अच्छा स्वागत किया जा रहा है. दोनों लेदर बॉल क्रिकेट पट्टू है और आगे जाके नाम करेंगे इस गुजरात का. उनके लिए बेस्ट ऑफ लक्स देंगे. मुकेश भंडारी सर के द्वारा स्वागत किए जा रहे हैं. वेलकम है आपका इस 40+ क्रिकेट एसोसिएशन श्री महालक्ष्मी चषक में. तर नक्कीच आपण म्हणणार आहोत नक्कीच राजन कोळी सरांकडे. सर तुमचे 2 शब्द मार्गदर्शन. धावफलक जाऊन पडले 16. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई यांच्या वतीनं दमण येथे ही सालाबतप्रमाणे भरवली जाणारी जबरदस्त अशी स्पर्धा आणि या स्पर्धेनिमित्त आम्हाला खास करून मुकेश भंडारी कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई तसेच दिवाकर म्हात्रे साहेब उपाध्यक्ष कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धा आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी ही स्पर्धा इथे एन्जॉय केली होती आणि रेल्वे तर्फे खेळलो होतो आणि तिथे आम्ही बक्षीसही प्राप्त केलं होतं. असं द्या यंदा मात्र साहेबांनी आम्हाला गेल्या 7-8 वर्षांचा आमचा अनुभव पाहता अतिशय समाजामध्ये व्यक्ती एखादं काम करत असताना अगदी निरपेक्ष भावनेनं काम कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले भाई मुकेश भंडारी साहेब. खरं तर मंचावर सर्व उपस्थित
आताच आमचे 50+ राजू पाटील साहेब सुद्धा आलेत. आम्ही रायगड, पुणे, महाराष्ट्र, रसायनी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही खेळ खेळत असतो आणि निश्चितच आपली एक धाव आरोग्यासाठी, फिटनेससाठी हा खेळ खेळत असतो. मात्र अशानेही हा समाज आपला एकत्र राहिला पाहिजे हा उद्दिष्ट ठेवून खरं तर मुकेश भंडारी साहेबांनी आम्हाला तर त्यांनीच सांगितलं की कोणी आपण केवळ खेळून जमणार नाही, यातून काहीतरी उपक्रम राबवले पाहिजे. आणि अनेक उपक्रम आपण त्यांचे बघतोय सगळीकडं. मग मुंबई असेल, आमच्या नवी मुंबई असेल, वाशी असेल, इकडे आमच्या रायगडमध्ये असतील, वाया वाटप असेल, अपंगांना मदत असेल, असे कित्येक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. आणि साधारण आमच्यासारख्यानेही संधी मिळते. साहेबांनी आम्हाला फोन केलं की तुम्हाला दमनला यावं लागेल. ठीक, आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं आलो. आमचा सत्कार सोहळा त्यांच्या हस्ते, सन्मान सोहळाही आमचा पार पडला. आम्ही उलवेनोड संघटना तसेच आमचे कोळी परिवारातर्फे या सगळ्यांचं, विशेष करून मुकेश भंडारी साहेब, त्यांचे सहकारी दिवाकर म्हात्रे साहेब, त्यांचे सर्व आयोजक, अतिश असेल, या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आम्हाला इथं बोलवलात, ही स्पर्धा एन्जॉय करण्याची संधी दिलीत. पुन्हा एकदा मी या तऱ्हेने आपल्याकडे येऊ, मी आपल्याकडे जोडला जाईन. तत्पूर्वी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये उपस्थित मान्यवर आपले सगळ्यांचं मी आभार व्यक्त करून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद सर. राजन कोळी सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन पाहायला मिळालं. तर नक्कीच आपण मुंबई क्रिकेटचे 40+ चे अध्यक्ष राजूदादा पाटील यांचं मात्र स्वागत करणार आहोत. मुकेश सरांना विनंती असेल सर, नक्कीच त्यांचं स्वागत आपण करायचं आहे. एक चांगली दर्जेदार स्पर्धा आज दमन येथे मात्र पार पडते. 40+ क्रिकेट राजन कोळी सर आमच्यासोबत जॉईन होणार आहेत. ही मॅच संपल्यानंतर पाहूया. खूप चांगले समालोचक मात्र आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाले. आज मात्र 40+, 50+ झालेत, परंतु आज त्यांच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं काही शब्द असतील तर आम्ही नक्कीच घेऊ. आमचे साथी कॉमेंटेटर प्रदीप पाटील सर असतील, तसेच मनोज चोरे सर, हे देखील खूप चांगले एक हुशार व्यक्तिमत्व, जे मात्र 15 ते 20 वर्षाचा अनुभव त्यांचा मात्र आज काम येतो. आणि जे 40+ क्रिकेट आहे ते खऱ्या अर्थाने मात्र आज त्यांचं लक्ष पूर्णपणे या स्पर्धेमध्ये. चल एकदा स्वागत करूया आपण. 28 धावा, 2 गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल षटक क्रमांक 2 मधील. विठ्ठलाची मूर्ती शाल स्वीकारून आणि टोपी, आगरी कोळी पद्धतीची एक पारंपरिक टोपी त्यांना दिली जाईल राजूदादा सरांना. इथून मात्र आडव्या बॅटने केलेला स्ट्रोक कार्पेटला रोल करून निघून जाईल. हा जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकात धावा आहेत 32 आणि 2 गडी बाद. खूप चांगली धावसंख्या उभारलाय खऱ्या अर्थाने. तर राजूदादा पाटील तर नक्कीच मुंबई 50+ क्रिकेटचे अध्यक्ष, त्यांचा मात्र स्वागत समारंभ झालेला आहे. वेलकम आहे. तर नक्कीच आमच्यासोबत जॉईन होतात राजन कोळी सर. नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं होतं या स्पर्धेबद्दल. कारण की कोळी आगरी एकता समाज मंडळ आपण दमन येथे आलो आहोत आणि दमन येथे स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजते सर. तुमच्यासोबत आपण क्वेश्चन घेऊया नंतर. 1 षटक झाल्यानंतर या शेवटचं षटक असेल या इनिंग मधील. सर आपण या राजूदादा, तुमचं स्वागत समारंभ झालेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा आपल्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. तुमचं देखील मार्गदर्शन आज आम्हाला लाभेल. खूप चांगलं कार्य मुकेश भंडारी सर, आदरणीय सन्माननीय विश्वस्त मात्र आज आपल्याला पाहायला मिळतात. पोयसर विभागातील शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज स्नेहधन. इथून मात्र आडव्या बॅटने केलेला फटका. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव, 1 धावसंख्या पुढे सरसेल. 33 धावा. 33 धावा. धाव फलकाभर लागल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. मागची मॅच एक खूप चांगल्या रीतीने झाली. बंदर पकाटी त्यांच्या विरोधात संघ होता. धारिवली या संघाने मात्र बाजी मारली. अतिशय सुरेख सामना. शेवटचे 2 चेंडूपर्यंत सामना आला होता, परंतु फिल्डिंग थोडीशी खराब झाली, त्याचमुळे मात्र सामना गमवावा लागला. पुढचा बॉल. यावेळी टप्पा चांगला. अतिशय सुरेख लाईन लेन. लाईन लेन खूप चांगली असणं खूप गरजेचं असते आणि ती लाईन लेन मात्र ठेवलं आहे. 33 धावांवर स्कोर थांबलाय. 4 चेंडू बाकी असतील या इनिंग मधील. लेफ्टी बॅटर
स्ट्राईकवर. या बिडीला मात्र बॅटच्या रेडरमध्ये चेंडूला फेकून दिलाय. बिग 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 षटकार, जवळजवळ 100 मीटर प्लस षटकार मात्र ठोकलाय. खेळाडूचं नाव आहे प्रमोद पाटील ऑन फायर. सकाळ जबरदस्त फटका होता, जवळजवळ 100 मीटर 6 षटकार. आपण शिवम दुबईला पाहिला असेल, याने मात्र 100 मीटरचा षटकार मारला होता. इथून मात्र पाहूया मागचा बॉल, इथून मात्र डॉट आलाय खऱ्या अर्थाने. चेंडू झाले 4, धावसंख्या 39, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 39 धावा. कोलगट टप्प्याचा चेंडू, पुण्याची एकदा डॉट चेंडू आलाय. विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडायला लावतो आणि यस, विकेट सॅक्रिफाईस. शेवटचा बॉल बाकी असेल. 39 धावा, विकेट बाद झाले 3. तर नक्कीच कोळी आगरी समाज म्हटलं की नक्कीच एक मजा तर राहणारच कोणतीही स्पर्धा म्हणा, कारण की मुंबई विभागातील संघ आहेत. आज दमन येथे आपण आलोत आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक संघ आज एन्जॉयमेंट करून खेळतात. हेच आहे मित्रांनो जीवन. तुम्ही जीवनामध्ये आनंद घ्यायला हवा. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही आतापर्यंत खेळत आलात. 20 ते 25 वर्ष तुमचं या क्रिकेटला दिलात. शेवटचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, बॅट लवकर फिरली गेली त्याचमुळे की काय, इथून मात्र इनिंग ब्रेक होईल. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झालाय 39 आणि 40 धावांचं लक्ष इथून मात्र चेस करायचे आहे. आपण वडणार आहोत राजन कोळी सरांकडे. सर, तर नक्कीच कोळी आगरी समाज, तुम्ही म्हटलंच की कोळी समाज एक पूर्ण आपल्या भारतामध्ये एक मोठा समाज म्हणून ओळखला जातोय आणि एन्जॉयमेंट या समाजामध्ये असते. सर, पुण्याची एकदा या समाजाबद्दल आणि या 40+ क्रिकेट जे आजपर्यंत क्रिकेट खेळत आले त्याबद्दल 2 शब्द. धन्यवाद मिस्टर प्रीतम तामोरे, डहाणू विभागातील आपण समालोचक. मला वाटतं आपण पहिल्यांदाच या मंचावर भेटतोय. निश्चितच आम्हाला पण खूप आनंद वाटला आणि आपण म्हणताय की या स्पर्धा जय करायचं कारणच ते आहे, कारण वास्तविक 40 नंतर एक आपल्या व्यक्तिगत शिथिलता आलेली असते आणि ह्या फॉर्मेटचे जे आपले जनक आहेत, वास्तविक मुकेश भंडारी साहेब असतील, प्रदीप पाटील सर असतील, अण्णा गावडे असतील, त्याच्यानंतर आम्हीही हा फॉर्मॅट सुरू केला आणि बऱ्यापैकी आम्ही तर 50+ आहोत. बरेचसे आमचे खेळाडू, आम्ही 8 प्लेअर 60+ आहेत, 50+ आहेत. हा संघ घेऊन आम्ही खेळतोय आणि एन्जॉय करतो. वास्तविक रोज आपण मैदानावर आलं पाहिजे, एक धाव आरोग्यासाठी आणि रन फॉर हेल्थ या उक्तीप्रमाणे आपण जर रोज ग्राउंडवर आलात, निश्चित तुम्हाला त्याचा फायदा आहे. इतकी वरिष्ठ मंडळी आपल्यासाठी इथे असतात, आपल्याला सांगत असतात, मदत करत असतात आणि निश्चित त्याच्यात वाखाणण्यासारखं आम्हाला नेहमीच नाव घ्यावं लागेल ते म्हणजे मुकेश भंडारी साहेबांचं. कारण गेल्या 8-10 वर्षापासून आमची ओळख काय झाली आणि आम्ही त्यांचेच होऊन बसलो. काय असतो त्यांच्याकडून आणि वास्तविक त्यांचे सहयोगी आयोजक असतील, प्रमोददादा असेल, अतिश असेल किंवा आणखीन दिवाकर म्हात्रे साहेब, नेहमीच आम्हाला एक आपुलकीची, तरी आम्हाला माणुसकीची इथं वागणूक दिली आहे आणि आम्हाला त्याची कुठेही कमीपणा येत नाही. आणि त्यांनी आम्हाला कधीही सांगितलं ते आम्ही स्पर्धेला हमखास येतो, खेळायला ते सुद्धा आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो. मात्र या स्पर्धेनिमित्त पुनश्च आम्हाला त्यांनी इथं बोलवलं. मी थेट आपल्याला आता ग्राउंडवर नेतो मिस्टर प्रीतम. तर कुठली टीम आहेत? 2 टीम. बॅटिंग कोणी केली ते टार्गेट दिलंय मड बीने 40 धावांचं टार्गेट करताना मड बीने जमवलं 39 आणि 40 धावांचं टार्गेट केलं 3 षटकामध्ये. म्हणजे 18 चेंडू विजयासाठी 40 धावा असं समीकरण या जबरदस्त अशी ही पर्वणी या मैदानावर आपण बघतोय. निश्चितच व्यासपीठावर आणि मंचावर आमचे आयोजक बरेचसे या सामन्यांचा आनंद घेताना लुटत आहेत. आताच आमचे 50+ चे अध्यक्ष श्री राजू पाटील साहेब यांचा आगमन आपण बघतोय. इथं माझे सहकारी प्रीतम, त्याचप्रमाणे प्रदीप पाटील, गुणलेखक कोण आहेत जगदीश, या सर्वांसोबत थेट आपण मैदानावर जाऊया आणि या सामन्याचा आनंद लुटूया. मागेच म्हटलं की कोळी आगरी हा समाज निश्चितच मुख्य व्यवसाय आपला मासेमारी आणि शेती जरी असला तरी हा आनंद देणारा समाज आहे. खूप कष्टाळू असा समाज आहे. खूप कष्ट करून मेहनत करून हा समाज या क्रिकेटचाही आनंद त्यांच्या नसानसामध्ये क्रिकेट दिलेला आहे
आणि निश्चितच त्याचा प्रत्यय आपल्याला मैदानावर येते. आपण बघतो आता चेस करणारा संघ आहे मॅग्निफिसंट कुलेम मॅग्निफिसंट कुलवेम. अच्छा ओके. सलामीची जोडी आहे मैदानात. बॅट्समन नेम केविन आणि सजिश. हा केविन आणि सजीश सलामीची जोडी आहे. मित्रांनो आम्ही सुद्धा खूप क्रिकेट खेळलो. मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी सगळीकडे आम्ही सुद्धा खेळत असतो. मात्र मुंबईचा जो दर्जा आहे हा काही वेगळाच आहे. कारण ते मुंबईत इथं गल्लीत खेळतील मात्र हवा दिल्लीत दाखवतील अशा पद्धतीचं हे क्रिकेट आहे. आणि तो क्लास तो दर्जा आपल्याला इथं बघायला मिळतोय. आम्ही मगापासून डोळ्याचं पारदं फिरतो. इतके 50 आणि 40 60 पर्यंत असलेले खेळाडू क्रिकेट खेळताना दिसतात. मी वळतोय पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूला राईट आर्म राऊंड विकेट. बॉलर्स नेम मंगेश. पहिला चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. वाईडने धावसंख्या बिनगडीबाद 1. तिकडे चेंडू वाढला इथं मात्र बिनगडीबाद 1. मंगेश राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या उजव्या बाजूला मात्र मिड विकेटच्या दिशेने सरळ ठोकून दिला आहे बॅट्समन केविन यानं. आणि 6 षटकार आपण याला म्हणतोय की डाबर चौनपार षटकार अशा पद्धतीचा हा 6. आणि त्याने बघितलं ओव्हर चेंडू आहे त्याचा खरपूस समाचार घेतलाय. मात्र विचार करायला लागेल ते बॉलर मंगेशला. आमच्या कॉमेंट्री बॉक्स सेंड करून पुन्हा एकदा राईट ओव्हर विकेट. कुठल्या पद्धतीचा चेंडू आहे बघा. आपण म्हणतोय की नाजूक फटके असतात. दिसायला नाजूक असले तरी धावत येणारे फटके असतात. थर्ड मॅनच्या दिशेने हलकेच तटावलाय लेट कटच्या रूपानं 2 धावा आरामात पडून काढतात. रनिंग बिटवीन विकेट. कोण म्हणेल की 40+ क्रिकेट आहे आपण म्हणू शकेल कारण तितका दर्जा आहे त्यांचा उंचावलेला. याचा निव्वळ एक कारण म्हणजे आपला सराव प्रॅक्टिस मेन फिटनेस या गोष्टीकडे आपण नक्कीच ध्यान द्यायला पाहिजे. मंगेश पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. रिव्हर्स म्हणजे हा बनला तर आबाद नाही तर बरबाद अशा पद्धतीचे आमच्याकडे म्हण आहे. आम्ही खूप ठिकाणी समालोचन करत असतो. प्रकारे हा निर्धार चेंडू काही आवश्यक नव्हती असं मला वाटतं. कारण तुम्ही जर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असाल तर त्याची काही आवश्यकता नव्हती. निश्चित हा सक्सेसफुल नाही. गुड कॅच. बघा आपण म्हणतो फलंदाजी आणि फलंदाजी मात्र क्षेत्ररक्षणाला द्यायला लागेल. कारण हे सेक्टर आपल्यासाठी इतकं शानदार आहे आणि त्याचा प्रयत्न आपल्याला मैदानात दिसतो. सुरेश झेल घेत आहे सर. नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो आज आम्ही छोटे असताना मात्र क्रिकेट पाहिलंय 40+. माझे वडील देखील खूप चांगले क्रिकेट खेळलेत 40+. परंतु जे 40+ जे सिनियर खेळाडू होते ना त्यांचे रिस्पेक्ट नावाची चीज होती आणि खूप चांगलं क्रिकेट खेळायचे. सिंगल डबलला खूप महत्व द्यायचे. आताचं क्रिकेट भरपूर फास्ट झालाय. षटकार चौकारांचा खेळ म्हणून ओळखला जाणारा क्रिकेट आता सध्या भरपूर पुढे झालाय. दरम्यान मंगेश बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा थोडस शॉर्ट पिच चेंडू आहे बघूया. आणि ट्राय तर चांगला होता झेल घेण्याचा पण तो थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता. मात्र या झेल जमिनीनं दान दिसतोय. एक धाव निश्चित घेतले पलकावर धावा दिसतात. 2 धावा ना. ओके. धावसंख्या 11. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर चेसिंग. मंगेशाच्या षटकातील शेवटचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. थोडीशी संमिश्र पद्धतीची गोलंदाजी आहे परंतु टप्पा चांगला आहे. सफलता एक प्राप्त झाली मात्र धावाही तितक्या दिल्यात. वार पद्धतीने मात्र हलकासा लेट कट आउटस्विंग पद्धतीचा चेंडू आहे. मात्र आपण जर फुटवर काय बदल आले ते दाखवले नाही. चेंडू लागणार नाही हे मात्र नक्की आहे. मगाशी माझा मित्र प्रीतम सांगत होता की 40+ क्रिकेट निश्चित हा रिस्पेक्टच क्रिकेट आहे. आपण जितका रिस्पेक्ट द्याल तितका तुम्हाला मिळेल आणि निश्चितच खेळामध्ये आपण तितका आनंदही घ्याल. निश्चितच मला पुन्हा एकदा सांगायचं वाटतं आम्हाला इथं आवड म्हणून जरी आम्ही आलो असलो तरी खेळाचा आनंद तितकाच घेतो की आम्हाला वाटतं की आम्हीच खेळतो. आज 2 दिवस प्रॅक्टिसला गेलो नाही तरी आमचा हात शेष होतोय. मात्र इथे आम्हाला दिसतं की आम्हीच खेळतोय असं वाटतं आणि एन्जॉय करतोय. नक्की प्रीतम. राजन सर जर म्हणायचं झालं क्रिकेटला मात्र पूर्वी 1000 रुपये 500 रुपये भरपूर होते. पूर्वीच्या स्कोर झाला 11 धावा 1 गडीबाद तर 1000 रुपयाचं प्राईज 2000चं प्राईज देखील तुम्ही खेळलात. परंतु आताच्या क्रिकेटमध्ये जर आपण पूर्वी गल्लीमध्ये आपण खेळायचो त्यानंतर मात्र छोटे छोटे मैदान आता मात्र मैदानी देखील चांगले असतात आणि प्राईज देखील या ग्लॅमर आले टेनिस बॉल क्रिकेटला आता मात्र 1000 रुपयात मोडलं जात नाही तर लाखामध्ये करोडोमध्ये आज ISPL सारखी टेनिस बॉलची खेळाडू आज मात्र
1 करोडचं प्राइज असलेली टुर्नामेंट मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. हो हो बरोबरच आहे. क्रिकेटचा काळ बदलला त्याप्रमाणे क्रिकेटचा प्लॅटफॉर्म प्रत्येक ठिकाणी आपल्या वेळी थोडंसं वेगळं चित्र होतं. आता मात्र खूप वेगळं आणि फास्ट क्रिकेट झालंय. तर सेकंड प्रोग्रेस ओव्हर इन प्रोग्रेस पहिला चेंडू लास्ट बघूया मिड विकेटच्या दिशेनं फलंदाज बाद होतो पहिल्या चेंडूवर गोलंदाज नेम प्रमोद पाटील. राजन सर, तर मी तुम्हाला एक विचारू इच्छितो. आज 40+50+चे खेळाडू तुमच्या समोर आहेत. तर तुमच्या तालमीत जर युट्यूब असतं तेव्हाच्या काळामध्ये तर कोणते असे खेळाडू असता जे मात्र आज पुढे जाऊन आज आपल्या गावाचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव केलं असं? आता खूप सारी अशी नावं आहेत आपण आता सांगू शकणार नाही. पण मुंबईचे बरेचसे आम्ही उमेश मांजरेकर म्हणा इथं भाईंदरचे खेळाडू होते, वर्सोवाचे असतील. म्हणजे आता राजू पाटील साहेब इथं आहेत, ते आमची चर्चा होतात त्यावेळेचे जे क्रिकेटर होते. निश्चितच त्यांच्याकडे आता हे जे 10-11 बाईक वगैरे घेतात ना, त्यांच्याकडे 40-40 बाईक वगैरे असत्या सिरीज. म्हणजे अशा तऱ्हेचं क्रिकेट होतं ते. आणि ते आजही भारीच आहेत. सांगायची गोष्ट त्यांचा दर्जा आजही भारीच आहे. कारण त्यांचा क्लास आणि आता क्रिकेटचा खूप फरक आहे. ठीक आहे, मी वळतो पुन्हा एकदा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस लेफ्ट हँड बॉलर कोण आहे? प्रमोद पाटील सुंदर गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. निश्चितच तुम्हाला थोडस आउटस्विंग इनस्विंग करण्यात तो वाकबदार असणार. हो जबरदस्त बॉल बघा. आपण मी म्हटलं आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल ठेवतोय आणि निश्चितच फलंदाजाला तुम्हाला आम्ही नेहमी म्हणतो तुम्ही फुटवर्क केल्याशिवाय बॉल तुमच्याकडे येणार नाही. बॉलला तो बॉलवर तुम्हाला जायचा आहे. मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र किती बॉल आणि किती रन? 9 चेंडू विजयासाठी 29 धावा. 9 डिलिव्हरीज रिमेनिंग 29. 9 चेंडू 29 धावा. मी मगापासून सांगतोय की गोल्डन आपला चेंडू आहे आणि मला वाटतं स्टंपिंगच्या रूपानं फलंदाज बाद होतोय. ओके. कोळी आगरी एकता समाज मंडळ कमिटी मेंबर्सला विनंती असेल, अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, खजिनदार असतील, या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या. तुम्ही कमिटी मेंबर्सकडे स्थानापन्न व्हा. जे मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सल्लागार जे कोणी असतील त्यांची विनंती असेल तुम्ही मुख्य व्यासपीठावर या. ओव्हर टू सर. बरोबर आहे प्रीतम. कारण एखादी स्पर्धा आणि आयोजन म्हटलं आम्हाला पण खूप वर्षाचा अनुभव आहे. आता इतकं हे बाहेर जाऊन आम्ही सुद्धा 5 गणीला वगैरे महाबळेश्वर स्पर्धा आयोजन होत असतं आमचं दरवर्षी. मात्र 2-2, 4-4 दिवस महिना अगोदर तयारी करावी लागते. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल निर्धाव चेंडू जातोय. इथं धाव घेण्याचं काही अकराळ विकराळ प्रयत्न आहे परंतु नाकाम होतोय तो. फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. मगाशी प्रीतम आपण म्हणत होतो की एखादं आयोजन म्हटलं खरं तर आम्हाला कौतुक वाटतंय मुकेश भंडारी साहेब इतके त्यांचे सहकारी. कारण हे इतकं शिवधनुष्य पेलण्यासारखी ही बाब आहे आणि त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि केवळ स्पर्धाच नाही, स्पर्धेच्या रूपानं सामाजिक उपक्रम काहीतरी त्यांचा हमखास असतो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुरेख चेंडू आहे. त्याच पद्धतीचे चेंडू आहेत. मला सांगतोय की आउटस्विंग पद्धतीचे चेंडू आहेत. मात्र बराचसा सामना पहिलं मैदान षटक आम्हाला आमचे गुणलेखक सांगतायत की या स्पर्धेतील पहिलं मैदान षटक निर्धाव षटक फेकलंय हा बॉलर्सने प्रमोद पाटील. जोरदार टाळ्या घेऊन त्याचंही आपण स्वागत करूया. आणि आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 29 ना 6 चेंडू विजयासाठी 29 धावा. बघूया शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकते. अनिश्चिततेचा खेळ आहे. नक्कीच आमचे फुटबॉलचे गर्ल्स मात्र पाहायला मिळतात. फुटबॉल अँडरटेक टीम त्यांचा युट्यूबवर मात्र कॅमेरा त्यांचा फोटो कॅप्चर केलाय. खऱ्या अर्थाने खूप चांगले मुली आहेत आणि त्यांना बेस्ट ऑफ लक देऊया. त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. आपले न्यू यंगस्टर आहेत या पुढचे ते. तर मला वाटतं 29 धावा काढायचा प्रयत्न आहे. बिग हिट तुम्हाला मारावे लागतील. एकेरी दुहेरीने काही साध्य होणार नाही. तर बराचसा सामना झुकलाय. फिल्डिंग सेक्शन कोण मडबी ना मडबी. बॉलर्स नेम अमित. राईट हँड. मला वाटतं हा बिरका नाही मात्र जोरकस मारला आणि हा
6 रन येते. आपण मगाशी म्हटलं की शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही भाकीत वर्तवणं खरं नसतं आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. मात्र आता 4 चेंडू आहेत, ते 4 चेंडूवर बिगिट मारावे लागतील जर विजय संपादन करायचं असेल तर. मात्र बघूया, खेळ आहे, काही होऊ शकेल. मात्र या खेळाचा आनंद आम्ही अगदी मनमुराद लुटतोय. आपला क्लास, आपला दर्जा इथे आम्हाला बघायला मिळतोय. निश्चितच खूप आनंद होतो आणि आम्ही ही स्पर्धा एन्जॉय करतोय. ओके, नक्की आम्ही युनियन रोडला जेव्हा जाल. हा हा मंडळाचे अध्यक्ष नक्कीच जे मुली आलेत फुटबॉलचे स्टार खेळाडू आहेत या परिसरातील त्यांचं स्वागत मात्र करणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष यास विनंती असेल किशोर किनी सर, आपण नक्कीच सत्कार करायचा आहे. या आलेल्या फुटबॉलचे स्टार यंग्स मुलींचा मात्र सत्कार होतोय. बघा, हे मात्र क्रिकेटच्या माध्यमातून आज त्यांचं खूप दानशूर व्यक्तिमत्व या कमिटीचं मात्र पाहायला मिळतंय. त्यांचं स्वागत समारंभ पाहायला मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप. मात्र बघूया फलंदाज बाद होते का. फलंदाज बाद झाला, पंचांचा इशारा होता आपला आणि निश्चित बराचसा सामना चुकलाय. मग या संघाकडे सुरेख सामना आपल्याला बघायला मिळतोय. प्रीतम राजू सर, नक्कीच मी बघतोय की कुठली स्पर्धा म्हणा पैशाचं प्राइज तर असतेच, परंतु मोटर स्पर्धा 40+ क्रिकेट स्पर्धा आज कुठलंही प्राइज नाही, फक्त ट्रॉफ्या मात्र दिल्या जातात आणि येणारे काही फी असतात त्याच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं कार्य ही एंटायर टीम मदत करते. वाईट बॉल आहे आणि धावसंख्या झाली. किती रन झाले? 19 धावा. 19 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण तो हलका तो लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. गोलंदाज आपल्याला दिसतोय राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. आमचे प्रमोद भाऊ, आम्हाला रोजचा त्यांचा गुड मॉर्निंगचा मेसेज असतो. अशी ही आपली कमाई आहे, ही मित्रत्वाची कमाई. या मित्रत्वाच्या भावनेनं सगळेच आपल्याला भेटतात आणि निश्चितच फॉर्मॅटच आपल्याला त्या कामात. लास्ट बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाते आणि मड भी हा संघ विजेता झाला. दुसऱ्या फेरी